हॅलो, नमस्ते, नमस्कार. कशा आहात गोडताईंनो? खूप मस्तच असताल. मी पण छान आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर पहिले प्रथम सर्व माझ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ. तर खूप दिवसांनी नाही म्हणणार, म्हणजे एक 8-10 दिवस झाले असन, म्हणजे लाँग व्हिडिओ काही ब्लॉग बनवला नाही मी. कारण की कामाच्या वेळेमध्ये आणि एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. कारण की यूट्यूब जर बघितलं तर जॉबचा प्रश्न आहे, जॉब जर बघितलं तर यूट्यूबचा प्रश्न आहे. पण हो, असं दोन्हीसुद्धा मॅनेज करण्याची क्षमता आहे आणि दोन्ही पण मॅनेज मी करणार आहे. तर चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरातली. आता आहे बघा, सगळे नाश्ते वगैरे सगळे करून जे ते त्याच्या कामाला गेले आहेत. आता मी एकटीच आहे घरी. तर घरामधून ज्यावेळेस सगळे चालले जाताना त्यावेळेस घर मोकळं असलं तर कामं आपले पटपट होतात. पण घरामध्ये जर इकडून तिकडं जर घरातले लोक जर फिरत असताना मला तर बिलकुल काम सुधारत नाही. जेव्हा हे सगळे घरातनं बाहेर जातील तेव्हाच मला पटपट काम आवरणं होईल आणि पटकन माझं जे आहे रोजचे कामं ते पटकन त्यातनं निपटून मी माझे दुसऱ्या कामांना लागते तरी आहे. तर हे लोक घरात असले की मला तर काम सुधारत नाही. पण आता हे सगळे गेलेत आणि पूर्ण घरामध्ये मी एकटीच आहे. आता सगळे आपापल्या कामाने गेले म्हणल्यावर आपल्याला दुपारचे बायकांना घरातले कामं असतात. दुपारचे म्हणजे की नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतरचे कामं. आज जसं मी पोळ्या वगैरे सकाळीच करून घेतल्या, भाजी बाकी आहे, अजून देवपूजा बाकी आहे. सगळे आपापले गेले नाश्ते वगैरे करून. माझासुद्धा नाश्ता झाला, आंघोळ वगैरे झाली आहे. तर आता पुढचे कामं बरेच काही आहे. कपडे गोधड्या होत्या 2-3 धुवायच्या, त्या वॉशिंग मशीनला लावल्या आहे. मी कपडे ना वॉशिंग मशीनमध्ये धुत नाही. आहे वॉशिंग मशीन, पण काय माहिती मला त्याच्यामध्ये आवडतही नाही. आणि जे मुलांचे जे कपडे आहेत ना त्याची कॉलर आणि हाताचे जे असते का ते हाताची कॉलरही निघत नाही आणि गळ्याची कॉलरही निघत नाही. आणि माझेही कपडे मला त्यात टाकायला आवडत नाही. त्यासाठी मी अधूनमधून जास्तच जर असेल ना घरातल्यांचे तरच मी त्याच्यामध्ये टाकते, नाही तर मी टाकत नाही, हातानेच धुवून घेते. मला तेच आवडतं. तर सकाळचं आता सगळं अर्धं काम झालेलं आहे, थोडीशी कामं अजून बाकी, तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय कामं तुम्हाला माझ्या नंतरचे कामं 11च्या नंतरचे कामं मी तुम्हाला माझे सगळे दाखवणार आहे. तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला. तर पहिले तर वॉशिंग मशीनमधनं मी ज्या रगी टाकल्या होत्या धुवायला त्या काढल्या. मी तुम्हाला गोधड्या बोलले, सॉरी. बोलण्यामध्ये अशीच माझी मिस्टेक होती, म्हणून माझ्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटत नाही की माझ्या व्हिडिओ बनवण्यामध्ये काही चूक होती. मला हेच कळत नाही, कारण की खूप वर्षांनी यूट्यूब चॅनल चालवते मी, पण मला पाहिजे तेवढा प्रतिसाद आत्तापर्यंत काही भेटला नाही आहे. तर असो, भेटेल लवकरच. यश थांबत नाही. इमानदारीने जर सगळे कामं जर केले तर यश नक्कीच भेटतं. असो, तर इथं बघू शकता अशा पद्धतीने माझी छानशी अशी देवपूजा झालेली आहे. त्यानंतर आता दुपारची भाजी वगैरे करायची होती. जसं की मी बोलले होते, पोळ्या वगैरे करून घेतल्या होत्या. तर आज भेंडीची भाजी करायची होती. मागच्या हप्त्यात बाजाराला गेले होते, तेव्हाची भेंडी आणलेली होती. ती एका साईडला ठेवून दिली म्हणून तिला लक्षातच आलं नाही. नाहीतर भेंडी घरामध्ये कोणाला आवडत नाही. भेंडी लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. तर इथं मी बनवणार आहे आज भेंडीची भाजी पण बनवणार आहे आणि त्याच्यानंतर वांग्याची भाजी पण मी आज छानपैकी बनवणार आहे. जसे वांगे खायला चालू झाले तर आमच्या घरामध्ये दर 1 दिवसाला 2 दिवसाला वांग्याचं भरीत असो किंवा खारं वांगं असो किंवा लाल मिरचीतलं वांगं असो किंवा सुक्कं वांगं असो, जेवढे पदार्थ वांग्याने बनणार असेल तेवढ्या पदार्थांनी आमच्या घरामध्ये वांगे बनतात. मला तर आवडतेच, पण बाकीच्यांना घरामध्ये वांगं खूप आवडतं. कधी वांगं बटाटं, कधी वांग्याचं भरीत होईल, अशा वेगळ्या ज्या भाज्या आहेत ते. तर इथं सगळ्यात पहिले वांग्याची भाजी करून घेणार आहे. आता हे जे तुम्हाला मी मोबाईल माझ्या रिंगच्या स्टँडला लावलेलं आहे आणि ते खूप जास्त मोठे आहे. तर इथं तुम्हाला पुरेसं दिसणार नसेल तर मी 2 स्टँड ऑर्डर केलेले आहे Meeshoहून. पण ते अजून काही आलेले नाही आहेत. येईन तेव्हा मी नक्कीच पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेन आणि पूर्ण दाखवायचा प्रयत्न करेन. तर तिथं बेसिक जे मसाले असते ते सर्व टाकले. हळद, मीठ, मिरची, लसूण, त्यानंतर थोडा कढीपत्ता पण टाकला, टोमॅटो पण टाकला आणि छानपैकी परतून घेतलं. आता अलीकडं मी माझी एकदम साधी आणि सोपी भेंडी बनवलेली आहे. कारण की मला ॲसिडिटीचा खूप भयानक अशामध्ये ताण आहे. तर मी एकदम साधं आणि सिंपल जेवण खाते आणि थोडं वजन पण वाढलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर वजन पण कमी करायचं आहे. एवढं पण नाही वाढलेलं आहे. माझ्या उंचीनुसार मला माझं वजन बरं वाटतं. पण थोडंसं असं वाटतं की आता वजन कमी करावं आणि मला ॲसिडिटीचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो. त्यानंतर कुणाला आला जेवायला तिथं बघू शकता तो. त्याला एरवी जर व्हिडिओमध्ये बोला म्हणलं तर कोणी बोलणार नाही ना, असं मागून व्हिडिओमध्ये काहीतरी कारनामे करून जातील. असो. सगळे कामं आवरले, डबे वगैरे गेले. मी पण दुपारचं जेवण केलं. आता इथं सगळी साफसफाई करून एकदा झाडू मारून कानेकोपरे टोटल, म्हणजे इतकी घरामध्ये हे लेकरं इतकी घाण करतात ना घरामध्ये प्रचंड अशी, आणि कानेकोपरे जे राहून जाते का तर ते असं वाटतं साफसफाईसुद्धा केली नाही. तर त्याच्यामुळे सगळे कानेकोपरे घेते मी साफ करताना. त्यानंतर इथं पोछा मारत बसले होते की तेवढ्यात मला एक रितेश देशमुख आणि जेनेलियाचा एक सीन आठवला. तर येड्यासारखी मी तिथं उभी बघत राहिले.
तर तुम्ही बघू शकता. असं याच्यामध्ये खूप जास्त घरी असल्यावर वेळ चालला जातो माझा. पण असं मला ती जोडी खूप जास्त आवडती. खूप जास्त पसंत आहे मला ती जोडी. तर इथं दुपारच्या टायमाला आईने आणलेल्या होत्या खारका. तर त्या बऱ्याच दिवसांनी ठेवून दिल्या होत्या. मी काही लक्षात नव्हतं. तर झोप तर मला येणार नव्हती. तर म्हणलं काय करावा, काय करावा? हं, चला म्हटलं खारका फोडून घेऊ. कारण की याची एकतर लाडू बनवणार आहे मी किंवा याचं बुट्टं म्हणून याला ठेवणार आहे मी. आता इथं कसं आहे ना एकदम मुंबईमध्ये जसं की दगड, वरवंटा असं काही ठेचायला इथं घरामध्ये काही नाही आणि जोरात जर ठेचलं तर खालच्यानला आवाज आहे. त्यासाठी मला खलबत्त्यामध्ये एक-एक खारीक टाकून फोडून त्याची बी काढावं लागते. इथं विशालचं चालू आहे, "मावशी किती आवाज करते म्हणून तू." म्हणून त्याला बघून मी हसत होते. वल्ल्या आहे थोड्या खारका, त्याला पण मला ऊन दाखवायचं आहे. त्याच्या आधी एकदा आलते सकाळी-सकाळी योगा करायला आलते. त्याच्यानंतर पहिल्यांदा आली. खूप मोठी गच्ची, खूप छान व्ह्यू आहे आमच्या गच्चीचा. पहिल्यांदा दुसऱ्यांदा आले मी. तर काही काम पडत नाही सहसा करून यायचं इकडं. तर त्याच्यामुळं खारका दाखवते तुम्हाला. खारका ठेवल्यात वाळायला थोड्या. ऊन काही एवढं विशेष ऊन दिसत नाही आहे. म्हटलं चला आहे तेवढ्या उन्हामध्ये तर वाळून बरेचसे दिवस झाले की मी यूट्यूबचं चॅनल चालू केले. पुष्कळ दिवस झाले, कम से कम 2-3 वर्ष झालेले माझ्या यूट्यूब चॅनलला. मध्ये 1 वर्षापूर्वी असं काही घडलं आयुष्यामध्ये की मी यूट्यूब पूर्णपणे बंद केलं. त्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज झालं असतं. कदाचित मी जर ते कंटिन्यू केलं असतं 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट. पण ते तिथं जर मी नसतं सोडलं काही कारणास्तव तर आज माझं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं असतं आणि शिवाय माझं स्वतःचं पण म्हणजे मी स्वतःचं फ्युचर बघते यूट्यूबमध्ये. मी स्वतःचं करिअर काढायला बघते यूट्यूबमध्ये. कारण की शिक्षण एवढं झालेलं नाही आहे आणि काम किती दिवस होणार ना, शेवटी 2 मुलं आहेत, अजून घर नाही, दार नाही. मला मुलं किती दिवस चालणार आहे. होईल तेवढं माझ्याकडनं माझे प्रयत्न असते की मी तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ पाठवते, चांगले कंटेंट काय ना जॉब, घर या सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ पाठवावं आणि त्यातल्या त्यात आणि व्हिडिओ बनवायला 2 ते 3 तास जाते. जरी तुम्हाला 10 मिनिटाचा किंवा 20 मिनिटाचा व्हिडिओ दिसला असेल, पण त्या व्हिडिओला माझा सर्वांचाच जेवढे मी ब्लॉगर आहेत, जेवढे मी यूट्यूबर आहेत ताई, सर्वांचा अख्खा दिवस चालला जातो. माझा एडिटिंगमध्ये 1 दिवस जातो. त्याच्यानंतर कोणता कंटेंट आणू तुमच्यापाशी ते विचार करत असते मी सतत. काय टाकू मी जेणेकरून तुम्हाला पसंत येईल, जेणेकरून तुम्ही लाईक करता, माझ्या चॅनलला सपोर्ट करता आणि हमेशा माझ्याबरोबर हे चालतं. पण असो मी माझी जी इच्छा आहे आणि जे माझं करायचं आहे मला मी तेच करणार आहे. मी करत राहीन ज्यावेळेस माझं होईल त्यावेळेस. अशी कोणतीच अशक्य गोष्ट नाही आहे जगामध्ये की होत नाही. सगळ्या गोष्टी शक्य आहे. पण ठीक आहे, वेळ लागतो मला. काहीतरी मला वेळेच्या आत काही भेटलं नाही आणि माणसाला वेळेच्या आत जे भेटलं ते माणसाला जाणीव नसते. ती वेळ कष्टाने जर सिद्ध जर करायची म्हणले तर मग त्याला वेळ लागतो. असंच माझ्या बाबतीत होतं. पण असं काही प्रॉब्लेम नाही, तुमचा सपोर्ट वगैरे तुम्ही बघत जा. तुम्हाला जे व्हिडिओ आवडतात त्याच्यावर जसं जसं व्हिडिओ घेऊन येत जाईल. आणि तर आजचा दिवस आता असा गेला